नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 सुरू होऊन आज एक हप्ता पूर्ण झालाय. एकूण 17 सदस्यांनी या सीझन मध्ये भाग घेतलाय. काहींनी आपला गेम दाखवायला लगेच सुरुवात केली, म्हणजे त्यांनी आपले पत्ते ओपन केलेत. काही जण आता आपले पत्ते ओपन करताना दिसतात, काही मात्र अजूनही मिस्टर इंडिया होऊन बिग बॉसच्या घरामध्ये फिरताना दिसत आहेत. जे कोणी बिग बॉसच्या घरामध्ये खेळ दिसले त्यांची घरात आणि घराबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा केली जाते आणि सोशल मीडियावर सुद्धा त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात बोललं जाते. मात्र जे सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये अजूनही मिस्टर इंडिया आहेत, ते घरात सुद्धा मिस्टर इंडिया आहेत आणि घराच्या बाहेर सोशल मीडियावर सुद्धा मिस्टर इंडियाच आहेत. अशातच आता मी 1 ते 17 जे नंबर्स आहेत ते काही सदस्यांना दिलेत. हे माझे 1 ते 17 पॉप्युलॅरिटी पोल आहेत. आता तुम्ही तुमचे जे काही नंबर्स आहेत ते सदस्यांना देऊ शकता. आता याच्यामध्ये मी 17व्या स्थानी ठेवलंय ते म्हणजे आयुष संजीवला. आयुष आहे ना, हा बिग बॉसच्या घरामध्ये कुठेच दिसला नाही. टास्कमध्ये थोडासा दिसला, बाकी तो कुठेच दिसला नाही. बघा, रितेश देशमुख यांनी सुद्धा आयुषला त्याच्या बिग बॉसच्या घरातील कामाबद्दल सांगितलं. नव्यानं ओळख करून दिली, की हा आयुष संजीव आहे. बिग बॉस मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. म्हणजे तो कुठेच दिसला नाही, ना तो घरात ना घराच्या बाहेर, त्याची कुठेच चर्चा होताना दिसत नाही. त्यामुळे मी आयुषला 17व्या स्थानी ठेवलंय. नंबर 16वं स्थान जे आहे ते मी ओमकार राऊतला दिले. ओमकार सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त दिसला नाही. ते एका फिजिकल टास्कमध्ये तो आणि विशाल कोटेयान दिसले, बाकी कुठेच नाही. आणि रितेश भाऊ सुद्धा बोलले, की त्या टास्क व्यतिरिक्त तू कुठेच दिसला नाही. मला फक्त ओमकार कुठे दिसतो माहिती आहे का? दीपाली सय्यद हिच्याबरोबर बोलताना. बाकी तो कुठेच दिसत नाही. सध्या ओमकार या लिस्टमध्ये 16व्या स्थानी आहे. नंबर 15 ची गोष्ट करायची झाली तर इथे मी ठेवलंय राकेश बापटला. मित्रांनो, राकेश बापट आहे ना, हा एक हिंदीमधील एक मोठं नाव असलेला अभिनेता आहे. चित्रपट त्याचा हिट झाला. हिंदी मालिकांमध्ये तो प्रचंड लोकप्रिय आहे. बिग बॉसचे 2 सीझन त्यांनी केलेत. एक ओ-टी-टी केलाय, एक रेग्युलर 15 केलाय. या दोन्ही सीझनमध्ये तो खूप चांगला परफॉर्मन्स देताना दिसत होता. या दोन्ही सीझनमध्ये शमिता शेट्टी बरोबर त्याचं नाव जोडलं गेलं. रियालिटी शोचा त्याला चांगला अनुभव आहे. या मराठी सीझन 6 मध्ये तो जास्त खेळताना दिसत नाही. कदाचित तो सगळ्यांना ऑब्झर्व्ह करत असेल. नंतर नक्की तो खेळ दाखवेल, तेव्हा तो नक्कीच या लिस्टमध्ये पुढेपर्यंत असेल. सध्या तरी राकेश बापट हा आहे 15व्या स्थानी. नंबर 14 वरती मी ठेवलंय ते म्हणजे विशाल कोटी यांना. मित्रांनो, विशाल आहे ना, हा सुद्धा बिग बॉसचं हिंदीचं 15वं पर्व करून आलाय. याला सुद्धा रियालिटी शोचा चांगलाच अनुभव आहे. बिग बॉस चांगला खाऊन पिऊन ढेकर देऊन तो आलाय. पण तरीही या बिग बॉसमध्ये अगदी शांत आहे. त्या फिजिकल टास्कमध्ये तो दिसला. आणि मराठी बिग बॉसमध्ये सांगायचं झालं तर या सीझनमध्ये आहे ना, तो या आठवड्यात इतर बाकीच्या सदस्यांशी सुद्धा जास्त बोलताना दिसत नाही. तन्वी बरोबर त्याचं जरा व्यवस्थित जमतं. बाकी तो टास्क सोडता तो कुठेच दिसला नाही. तर सध्या विशालला मी 14व्या स्थानी ठेवतोय. नंबर 13 ची गोष्ट करायची झाली तर इथे मी प्राजक्ता शुक्रेला ठेवतोय. प्राजक्ता शुक्रे ही कॅप्टन झाली, पण जास्त असा बिग बॉसच्या घरामध्ये तिचा वावर नाही. 2-3 ठिकाणी गाणी वगैरे बोलताना दिसते. बाकी असा जास्त तिचा वावर दिसला नाही आणि त्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये ती दिसली. बाकी तिची जास्त बिग बॉसच्या घरामध्ये देखील चर्चा नाही आणि बिग बॉसच्या घराबाहेर देखील चर्चा नाही. तर सध्या मी 13व्या स्थानी इथे प्राजक्ता शुक्रेला ठेवते. त्यानंतर मी 12व्या स्थानी ठेवलंय ते म्हणजे अनुश्री मानेला. मला जेव्हा पहिल्यांदा अनुश्रीला मी बिग बॉसच्या घरामध्ये तुफान टास्कमध्ये बघितलं, तेव्हा वाटलं होतं यार अनुश्री आहे ना, पुढेपर्यंत जाईल. कारण एकटी त्या पूर्ण घराला नडलेली. पण तो टास्क संपल्यानंतर अनुश्री गायबच झाली, पूर्ण गायब झाली. ती थोडीशी नॉमिनेशन टास्क अंतर्गत दिसली. त्यानंतर ती थोडीशी कॅप्टन्सी टास्कमध्ये दिसली. बाकी तिची जास्त चर्चा पण नाहीये आणि ती सुद्धा जास्त चर्चेमध्ये दिसत नाही. मला वाटलेलं होतं, की अनुश्री आहे ना, हिला मी टॉप 5 मध्ये ठेवेन. परंतु तेवढा तिचा परफॉर्मन्स नाही आणि तिच्याबद्दल तेवढी घरात आणि घराबाहेर देखील चर्चा होताना दिसत नाही. त्यामुळे मी अनुश्रीला ठेवलंय 12व्या स्थानी. नंबर 11 वरती आहे ती म्हणजे नृत्यांगना राधा पाटील मुंबईकर. राधा पाटील ही सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त खेळ खेळताना दिसत नाही. पहिले 2-3 दिवस तर ती अगदी म्यूट होती. म्हणजे राधा पाटील आहे का बिग बॉसच्या घरामध्ये, असा प्रश्न उपस्थित केला जायचा. आणि त्या एका टास्कमध्ये, बहुतेक कॅप्टन्सीच्या टास्कमध्येच कोणतरी पाठीमागून बोललं होतं, "अरे, ही मुकी बोलायला लागली." म्हणजे एवढी ती म्यूट होती. नॉमिनेट केल्यानंतर थोडीशी बोलती झाली आणि त्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये ती थोडीशी बोलली आणि आता काल भाऊच्या धक्क्यावरती भाऊ बोलतात, "बोला काहीतरी."
मी काय बोलू? मग भाऊ बोलले, की "मग आता तुमच्याबद्दल मी काय बोलू?" तर अशी ही राधा पाटील आहे. राधा पाटील सध्या 11व्या स्थानी आहे. नंबर 10 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे खानदेश किंग सचिन भाऊ कोमावत. सचिन भाऊने अजून आपले पत्ते ओपन केले नाहीयेत. अ, जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये सचिन आला होता, तेव्हा मला वाटलं होतं, की यार हा खूप छान गेम खेळेल. पण तसं काही होताना दिसत नाही. माहिती नाही. सचिन भाऊ एकदम सावधगिरीने पावले टाकताना दिसतायत. आता बघू पुढे ते खेळतील का? सध्या तरी मी त्यांना 10व्या स्थानावर ठेवलंय. त्यानंतर नंबर 9 वर ठेवलंय मी ते म्हणजे दिव्या शिंदेला. दिव्या शिंदे एक कंटेस्टंट नक्कीच आहे. बिग बॉसच्या घरामध्ये ती चांगले मुद्दे ठेवते. पण तिच्या वाटेला असं अजून जास्त काही आलेलं नाहीये. पण जिथे बोलायचं आहे ना, तिथे तिने स्ट्रॉंगली मुद्दे आपले मांडलेत. आणि दिव्या शिंदे आहे ना सोशल मीडियावर प्रचंड तिचे फॅन्स सक्रिय आहेत. त्यामुळे मी तिला या 9व्या क्रमांकावर ठेवलंय. नंबर 8 वरती मी ठेवलंय. तिची सध्या सोशल मीडियावर बिग बॉसच्या घरात, बिग बॉसच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. ती म्हणजे रुचिता जामदार. रुचिता जामदार अशी पॉप्युलर नाही, परंतु निगेटिव्ह थोडीशी ती दिसते आणि बिग बॉसच्या घरात आणि बिग बॉसच्या घराबाहेर तिची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. म्हणून मी तिला 8व्या स्थानी ठेवलंय. नाहीतर मी तिला 17 ते 13 मध्येच ठेवलं असतं. पण सध्या मी तिला 8वं स्थान दिलंय. रुचिता जामदार आहे ना, खरं तर ती बिग बॉसच्या घरामध्ये खेळ खेळते, पण तो सगळा निगेटिव्ह जातो. पण कधी-कधी असं वाटतं, की यार हिला बिग बॉसचा गेम कळतो की नाही? ती रोडीस नावाचा एक मोठा रिएलिटी शो खेळून आली. तिला एक अनुभव सुद्धा आहे, की रिएलिटी शो कसे खेळायचे. पण इथं तिला काय झालंय माहिती नाही. सगळ्यांना शिंगावर घेताना दिसते. खेळते, परंतु थोडासा निगेटिव्ह गेम तिचा जातोय. पण सध्या मी तिला या लिस्टमध्ये 8व्या स्थानी ठेवलंय. नंबर 7 ची गोष्ट करायची झाली तर इथे मी ठेवलंय रोशन भजनकर याला. रोशन भजनकर याचा असा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त खेळ दिसून येत नाही. पण रोशन भजनकर याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सर्च केलं जातंय. त्याचे व्हिडिओज, त्याचे रील्स मोठ्या प्रमाणात बघितले जातात आणि त्याच्याबद्दल भरभरून बोललं जातंय. व्हिडिओ बनवले जातात. त्यामुळे मी रोशनला सध्या 7व्या क्रमांकावर ठेवलंय. म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये त्याची जरी जास्त चर्चा नसली तरी सोशल मीडियावर रोशनबद्दल मोठ्या प्रमाणात बोललं जातंय आणि काल आहे ना, रोशनला थोडंसं भाऊने निग्लेक्ट केलं. याच्यावरून सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलं जाते. म्हणून मी त्याला या लिस्टमध्ये 7व्या स्थानी ठेवले. नंबर 6 ची गोष्ट करायची झाली तर इथे ठेवलंय मी बिग बॉसच्या घरामध्ये आलेली ज्येष्ठ अभिनेत्री दीपाली सय्यद यांना. दीपालीची सुद्धा डे 1 पासून मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. तन्वी आणि दीपालीचं जे काही भांडण रंगलं, त्याच्यावरनं बिग बॉसच्या घरात आणि बिग बॉसच्या घराबाहेर देखील मोठ्या प्रमाणात भाष्य केलं जातं आणि एक स्ट्रॉंग कंटेस्टंट बिग बॉसच्या घरातील ती आहे असं सांगायला हरकत नाही. दीपाली सय्यद यांना मी या लिस्टमध्ये 6व्या स्थानी ठेवलंय. नंबर 5 ची गोष्ट करायची झाली तर इथे मी ठेवलंय प्रभू शेळकेला. प्रभू शेळके हा टास्कमध्ये जरी तो जास्त परफॉर्म करू शकला नसला तरी तो एक पूर्ण एंटरटेनमेंटचं पॅकेज आहे असं सांगायला हरकत नाही. आणि त्याची बिग बॉसच्या घरामध्ये जर गेले 2-3 दिवस चर्चा होतीच. पण सोशल मीडियावर देखील त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात भाष्य केलं जातं. त्याच्यावरती व्हिडिओ बनवले जातात. त्याचे रील्स पाहिले जातात. त्याला मोठ्या प्रमाणात सर्च केलं जातं. त्यामुळेच प्रभूची सध्या हवा आहे आणि काय म्हणू आपण बिग बॉसच्या घरातील एंटरटेनमेंटचा डॉन असा त्याला किताब सुद्धा पहिल्या आठवड्यात देण्यात आला. त्यामुळे मी प्रभूला 5व्या स्थानी ठेवलंय. नंबर 4 ची गोष्ट करायची झाली तर इथे मी नक्कीच सोनाली राऊतला ठेवेन. त्याचं कारण असं, सोनाली राऊतचा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नाही. परंतु जेवढा गेम आहे ना, ती एकदम जबरदस्त सावध पावले टाकून गेम खेळताना दिसते, मॅच्युरिटी दाखवते. खरं तर सोनाली ही सुद्धा बिग बॉस हिंदी करून आली आणि त्या सीझनमध्ये बिग बॉस 8 मध्ये ते बिग बॉस 8 मध्ये सोनाली काहीतरी वेगळीच होती. तुम्ही सांगाल ही दुसरी निकी तांबोळे आहे का? किंवा मग निकी तांबोळीच सोनाली आहे का? असाही प्रश्न तुम्ही तेव्हा उपस्थित केला असता. पण ज्या पद्धतीने सोनाली अगदी मॅच्युअर गेम खेळते ना, खरंच इंटरेस्टिंग आहे. सोनाली जर अशीच खेळत राहिली ना, तर नक्कीच पुढेपर्यंत ती जाईल. सध्या लिस्टमध्ये सोनालीला मी 4थ्या स्थानी ठेवलंय. नंबर 3ऱ्या स्थानी ठेवलंय ते म्हणजे मी करण सोनावणेला. करण सोनावणे, सोनावणे वहिनी फोकस इंडियाचा करण सोनावणे. करण सोनावणे सुद्धा चांगला गेम खेळतोय बिग बॉसच्या घरामध्ये. दिसतोय तो प्रत्येक ठिकाणी. पण करण सोनावणेचं एक स्टेटमेंट आहे ना, ते मला नाही आवडलं, नाही पटलं ते. बघा, जेव्हा ते बझर दाबायचं होतं, जर बझर दाबला नाही तर आपण नॉमिनेट होऊ. आता हा टास्क करणला समजलं की नाही माहिती नाही, परंतु जेव्हा त्याला विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं की मला नॉमिनेट व्हायचं आहे.
मला बघायचं आहे माझे फॅन्स मला वाचवतात का. तर करण सोनावणे याला किंवा त्याचे जे कोणी फॅन्स आहेत त्याला एवढंच मी सांगू इच्छितो की काय आहे ना, की बिग बॉसच्या घरामध्ये वोटिंग तर महत्त्वाची आहे, पण बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट फार महत्त्वाचा आहे. असे रथी महारथी भरपूर बघितलेत की त्यांचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत, पण कंटेंट झिरो. आता तुम्ही मागचंच हिंदीचं सीझन बघा, मिलियन्स फॉलोअर्स, पण ते जास्त बिग बॉसच्या घरामध्ये टिकू शकले नाही. कंटेंट असून सुद्धा माहिती नाही त्यांना बिग बॉसने का काढलं माहिती नाही. पण मिलियन्स फॉलोअर्स असून सुद्धा झिरो कंटेंट असेल तर तो बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो. आणि ज्याचा झिरो फॉलोअर्स आहे, पण त्याचा कंटेंट जर चांगला असेल ना, तर आपोआप लोकं त्याला फॉलो करत येतात. तर करण सोनावणे जर काय म्हणूया आपण त्याला ओव्हर कॉन्फिडन्स याबाबत असेल, तर त्याने थोडंसं वेळेतच सावध व्हायला पाहिजे. पण करण सोनावणे सध्या चांगला गेम खेळतोय असं सांगायला हरकत नाही. त्याला मी ठेवलंय या लिस्टमध्ये 3ऱ्या स्थानी. तर मित्रांनो नंबर 1 आणि नंबर 2 वरती कोण आहेत? नंबर 2 वरती मी ठेवलंय ते म्हणजे सागर कारंडेला. मित्रांनो सागर कारंडे पहिल्या 2-3 दिवस तरी तो इकडे-तिकडे गप्पा-टप्पा मारताना किंवा मग थोडीशी कॉमेडी करताना तो दिसला. त्यानंतर नॉमिनेशन टास्कमध्ये ज्या पद्धतीने तन्वी आणि सागरचं वाजलं, त्यानंतर तो सागर ज्या पद्धतीने रिॲक्ट झाला आणि दुसरं म्हणजे कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये ज्या पद्धतीने तन्वी सागरला त्याच्या प्रोफेशनबद्दल बोलली, कामाबद्दल बोलली. यानंतर सागरला अक्षरशः सहानुभूतीची लाट सागरवरती आली आणि मोठ्या प्रमाणात त्याचं सोशल मीडियावर नाव घेतलं गेलं. बिग बॉसच्या घरात आणि बिग बॉसच्या घराबाहेर देखील त्याच्या नावाची चर्चा रंगली. म्हणून मी सागरला 2ऱ्या स्थानी ठेवलंय आणि पहिल्या स्थानी आहे ती म्हणजे तन्वी कोलते. आता तुम्ही सांगाल, की तन्वी कोलतेला तू का पहिल्या स्थानी ठेवलं? मित्रांनो खरं सांगू, काल रितेश भाऊंनी तन्वीची शाळा घेतली. शाळा घेण्यासारखंच होतं कारण तन्वीने तसं केलं होतं. पण एक लक्षात ठेवा, की तन्वीमुळेच हा पूर्ण आठवडा गाजला आणि दुसरी ती 8व्या स्थानी मी ठेवली रुचिता जामदार. या दोघींमुळे हा आठवडा पूर्ण गाजला. त्यामुळे बिग बॉसच्या घरात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली अशी ही तन्वी कोलते. तिला मी मुद्दाम या पॉप्युलॅरिटी लिस्टमध्ये पहिल्या स्थानी ठेवलंय. तर अशा आहेत माझे 1 ते 17 पॉप्युलर कंटेस्टंट हे मी तयार केलेले आहेत. आता याच्यावरती तुम्हाला काय सांगायचं आहे? तुमचे टॉप 5 कुठले, तुमचे टॉप 10 कुठले आहेत हे कमेंट्स करून नक्की सांगा. सध्या तरी मी तन्वी असेल, सागर असेल, सोनाली राऊत असेल, करण असेल, प्रभू असेल या कंटेस्टंटला टॉप 5 मध्ये ठेवलंय आणि सगळ्यात बॉटमला ठेवलंय ते म्हणजे आयुष, ओमकार, राकेश, विशाल कोटियान आणि त्यानंतर प्राजक्ता शुक्रे, अनुश्री माने अशा कंटेस्टंटला मी थोडंसं पाठी ठेवलंय. तर मित्रांनो हे माझे 1 ते 17 पॉप्युलॅरिटी पोल आहेत. तुम्हाला काय सांगायचं याबद्दल हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, तर जरूर सबस्क्राईब करा.